दरम्यान नरकातला स्वर्ग पुस्तकामध्ये जे लिहिलंय ते खरं आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी 25 वर्षांपूर्वीच्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तसंच ज्यांनी मदत केली त्यांचेच पक्षशहांनी फोडल्याचा आरोप सुद्धा यावेळी संजय राऊतांनी केलाय. हा बोलतोय, तो बोलतोय, पोकळ दावे, ढोकळ दावे. तुम्हाला काय माहिती आहे? जाऊन पवार साहेबांना भेटा आज आणि त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला. मी आता ते किती बोलतील मला माहीत नाही, पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या 100% सत्य आहेत. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो. फार हाहाकार माजला असता, मी अजून काय लिहिलं असतं. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळला. यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे. बाळासाहेब आमच्याशी बोलणं हा एक प्रसाद आहे असं ते म्हणायचे. मी तुम्हाला जेवढं मला शक्य आहे माझ्या मर्यादेत तेवढं मी तुम्हाला माहिती दिली आहे पुस्तकाच्या रूपानं. मला आता जास्त बोलायला लावू नका. सरकार पाण्याला मदत करा अन्यथा तुळजा चाळ अशा प्रकारचे एक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना येऊन तुम्हाला ज्येष्ठ नेते त्यांचं नाव नाही मी तेच म्हणतो ना की ते मला अशा पद्धतीनं सांगायला आले की ते माझे चाहते होते की तुम्ही हे जे सरकार बनवलं आहे ते आम्ही पाडतो आहे. ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असा दिल्लीत निर्णय झालेला आहे. मी तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार? नाही, आम्ही पाडू शकतो, पण आम्हाला तुमची चिंता वाटते. तुम्ही माझे मित्र आहात. तुम्ही या सगळ्या भानगडीत आता पडू नका, तुम्ही शांत राहा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे. मी काय केलं आहे? काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे. काही करण्याची गरज नाही. ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला, कारण मी राज्यसभा सदस्य आहे, की मला अशा प्रकारच्या काल रात्री अमुक व्यक्तीने धमक्या दिलेल्या आहेत आणि ते भविष्यात 2-1 महिन्यात सत्य झालं. मी हयात आहे ना, मला माहिती आहे, मी हयात आहे. माननीय पवारसाहेब हयात आहेत. आता ते नक्की ह्याच्यावरती काय सांगतील मी सांगू शकत नाही. पण मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो, पुस्तक जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी हे असं प्रकरण लिहिलेलं आहे, जे घडलेलं आहे. तेव्हा ते एवढंच म्हणाले, आता ह्याच्यावरती अमित शहा काय खुलासा करतात ते पाहायला हवं. बरं का, अमित शहांचं एक्सप्लेनेशन काय आहे या सगळ्यावरती ते पाहावं लागेल. नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली, हे मला माहिती आहे. वारंवार मेरा खास आदमी है, आप मदत करो, मेरा खास. तेव्हा अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं, ये कौन आदमी है? आप बार बार मुझे फ़ोन कर रहे हो, कौन है आदमी है जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो? बोला, मेरे लिए बहुत महत्वपूर्ण आदमी है, काम का आदमी है. एवढंच मी तुम्हाला आता सांगू शकतो.